चढाई करतो तर राजकिरण बोले एक चांगला चढाईकार आहे. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये एक चांगलं नावलौकिक मिळवणारा हा चढाईकार प्रथम चढाई करतोय पिंपळादी वरचापाट संघाकडे. या नवीन मोसमामध्ये पिंपळादी वरचापाट संघाकडे एक वेळचं उपविजेतेपद आहे. नक्कीच एक स्वतः आयोजित नक्कीच प्रयत्न करणारा तो गुरुकृपा पालशेज संघ. अर्थातच या सामन्यामध्ये आपला विजयी आहे तो पालशेज संघ. प्रतिनिधी दाखल प्रथम चढाई करतोय तो सौरभ साखरकर. सौरभ 7 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ चढाई. सौरभ परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो राजकिरण बोले. खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीच्या 3 नियमामुळे प्रयत्न होता सौरभ साखरकरचा आणि सौरभने जी खेळी केली ती एखादी ठरवून ठेवलेल्या खेळीप्रमाणे केली. राजकिरण हा त्याचा मित्र आहे आणि तो ज्या पद्धतीने चढाई करतो बॅक काढण्याचा प्रयत्न केला तो सौरभने आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतोय तो सौरभ साखरकर. आता मात्र चढाई करतो तो साहिल तोडणकर. साहिलची ओळख ज्यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय त्या आल्हाद तोडणकर यांचा सुपुत्र आहे तो साहिल. 7 खेळाडूंमध्ये एक चांगला प्रयत्न मात्र तेवढीच चांगली पकड. पुन्हा एकदा चढाई करतो तो राजकिरण. पुन्हा एकदा राजकिरण. चढाई करतो तो सिद्धेश गुडेकर. सिद्धेशला पकड काढण्याचा प्रयत्न सफल होतोय. पहिले यश मिळवून देतोय तो अर्थातच सिद्धेश गुडेकर वरचापाट संघाकडून. राजकिरण अयशस्वी ठरतो. एक चांगली चढाई केली होती मात्र पकड काढण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय तो अर्थातच पालशेज संघाकडून. चढाई संत चढाई करतो हा चढाईकार. परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो सौरभ साखरकर. संत चढाई करतोय. डोअर डायरेक्ट चढाई करतोय पालशेज संघाचा चढाईकार. सुंदर पकड पिंपळाकडून मिळतोय अर्थातच वरचापाट संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सिद्धेश गुडेकर. 5 खेळाडूंमध्ये पालशेज संघाकडे. लांब पाय करून गडी टिपण्याचा प्रयत्न सिद्धेश याचा. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न मात्र तेवढंच चांगलं नियंत्रण. स्पर्धेची ही तिसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. यानंतर चौथी उपांत्य फेरीची लढत असणार आहे प्रणित सर्कल खालचापाट संघ आणि सिद्धेश्वर वेल्दूर यांच्यामध्ये. सेवाश्वर गुहागर संघाने 5-5 चढाईमध्ये एका गुणाने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय सेवाश्वर गुहागर संघ. त्याच संघाबरोबर उपांत्य फेरीमध्ये या चालू सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीमध्ये लढत देईल. प्रमोद रसाळ चढाई करतोय. एक अनुभवी असा खेळाडू आहे. नम्रता प्रतिष्ठान संघाकडून अनेक वेळेला चांगली कामगिरी करणारा प्रमोद रसाळ परतलाय. आता मात्र डू ऑर डाय तिसरी चढाई करू या मोरोची चढाई. आव्हान स्वीकारलंय तो सिद्धेश गुडेकरने. पुन्हा एकदा मात्र जंप करण्याचा प्रयत्न होता राजकिरण इनवतोय. प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो राजकिरण. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सौरभ. निदान रेषेजवळ चढाई.
प्रथम चढाई करतो सौरभ, परंतु त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे. पालशा Do or संघाकडून direct थोडासा Palset. चढाईकार तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारत आहे. पाहूया. कोपरारक्षक आहे निहाल मोरे, त्याला साथ देतो दीप, तर उजवा कोपरारक्षक आहे सौरभ आणि त्याला साथ देतोय. दरम्यान सुंदर पकड करतो तो सौरभ. कौशल कचरेकर, सौरभ कडून छान पकड होते, चांगली साथ आणि गुण मिळतो अर्थातच वरचा पाठ संघाला. पुन्हा एकदा चढाई करतो तो साहिल. 5 खेळाडूंमध्ये पालशेत संघाकडे. दोन 1-2 मध्ये चढाई करतो तो साहिल. निदान रेषेजवळ चढाई करतो तो साहिल तोडणकर. कौशल कचरेकर मध्यरक्षण करतोय. संजीव मोरे त्याला साथ देतोय. चांगला प्रयत्न, चांगलं नियंत्रण. राजकिरण बोधी. Do or direct Pimpali Devi. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलंय तो दीप कचरेकर यांनी. 5 खेळाडूंमध्ये अतिशय सुंदर चढाई दीप कचरेकरची आपण पाहतोय. महत्वपूर्ण चढाई होती आणि महत्वपूर्ण चढाईमध्ये यश मिळवतो तो दीप. महत्वाची चढाई होती, डू ऑर डायची चढाई होती आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय तो दीप कचरेकर. महत्वपूर्ण असे 2 गुण टिपतोय. अर्थातच सुबोध पाडवेला कोर्टच्या बाहेर नेतोय. एक चांगला मध्यरक्षक, त्याला या ठिकाणी उलकावणी देतोय तो दीप कचरेकर. नेतृत्व दाखल चढाई. पुन्हा एकदा सौरभ साखरकरचं सुंदर कोपररक्षण आपण पाहतोय आणि यशस्वी पकड होती ती अर्थातच राजकिरण बोली याला. या अगोदर सौरभ चुकला होता, आता मात्र प्रयत्न त्याचा यशस्वी होतो तो सौरभ साखरकरचा. यानंतर होणारा सामना फ्रेंड सर्कल सिद्धेश्वर वेल्दूर. दोन्ही संघांना यापुढील सामना खेळण्यासाठी पहिला पुकार. आपले दोन्ही संघ वॉर्मअप करून गणवेशामध्ये सज्ज ठेवायचे. फ्रेंड सर्कल सिद्धेश्वर वेल्दूर. शिवांश मनीष मोरे यांच्याकडून दीप कचरेकरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. एक मात्र आता खेळाडू प्रमोद रसाळ चढाई करतो तर पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडे. संजीव मोरेचं सुंदर मध्यरक्षण आपण पाहतोय. प्रमोद रसाळ याला अतिशय सुंदर मध्यरक्षण संजीव मोरेचं. कर्णधार आहे पिंपळादेवी वरचा पाठ संघाचं. चांगलं मध्यरक्षण केलं, चांगली साथ इतर खेळाडूंची आणि अर्थातच गुण मिळतोय आणि लोन होतोय. पहिला लोन होतो तो पालशेत संघावरती. अतुल साखरकर यांच्याकडून दीप कचरेकरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. चढाई करतो तो सौरभ. पालशेत संघाकडे चढाई करतो तो सौरभ. आतापर्यंत छान 2 ट्रॅकल केले ते सौरभ साखरकरने. दीप कचरेकरने एक चांगली रेड केली आहे. दोन महत्व डू ऑर डायच्या वेळेला राजकिरण बोले चढाई करतोय. परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो साहिल तोडणकर. साहिल परत त्याला प्रत्युत्तर दाखल. पुन्हा एकदा चढाई करतो तो राजकिरण बोले. चांगलं नियंत्रण निहाल मोरे Do or direct Pimpali Devi. पुन्हा एकदा डू ऑर डाय साठी जातोय तो आता मात्र सिद्धेश गुडेकर. पुन्हा एकदा यशस्वी पकड होते ते अर्थातच सिद्धेश गुडेकर गेला. Palset. तिसरी चढाई राजकिरण बोले. लांब हात करून गळी टिपण्याचा प्रयत्न होता तर अर्थातच त्या चढाई करायचा.
पुन्हा एकदा सौरभ साखरकरचं कोपरारक्षण आपण पाहतोय. अतिशय सुंदर कोपरारक्षण, त्याला चांगली साथ इतर खेळाडूंची आणि अर्थातच यशस्वी पकड होते पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून. चढाई करतो तो सौरभ. सहा खेळाडूंमध्ये जवळ चढाई. सौरभ साखरकर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो राजकिरण बोले. 7 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. पिंपळादेवी क्रीडा मंडळ वरचा पाठ आयोजित कैलासवासी आल्हाद तोडणकर स्मृती चषक 2022. कैलासवासी रमेश धोंडू भोसले. पुन्हा एकदा सुंदर पकड आपण पाहतोय. निहाल मोरे त्याला चांगली साथ देतोय. साहिल तोडकर चांगली पकड करतोय. निहाल मोरे चांगलं कोपरक्षण निहाल मोरे याचं आपण पाहतोय पिंपळादेवी वरचा पाठ संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो साहिल. 5 खेळाडूंमध्ये पालशेत संघाकडे. शिवांश मनीष मोरे यांच्याकडून निहाल मोरेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. साहिल परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो प्रमोद रसाळ. 7 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. प्रमोद परतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो दीप कचरेकर. पुन्हा एकदा डू ऑर डाय साठी धाडलं गेलं तर आता मात्र दीप कचरेकरला. किशोर गट कुमार गटामध्ये एक चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. त्याला काही वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं दुखापत झाली होती पायाला, तरी सुद्धा एका चांगल्या तंत्राचा वापर करत या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे तो दीप कचरेकर. 5 खेळाडूंमध्ये 2-1-2 असं क्षेत्र व्यूहरचना पालशेत संघाची. पुन्हा एकदा आता पाहूया दीपला मात्र यशस्वी पकड होती. सुबोध पाडावी याच्याकडून चांगला प्रयत्न केला होता मात्र दीप कचरेकरने तेवढीच चांगली पकड होती ती सुबोध पाडावी याच्याकडून. अनुभवी खेळाडू आहे सुबोध आणि अर्थातच गुण मिळतोय तो पालशेत संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो 6 खेळाडूंमध्ये पालशेत संघाचा चढाईकार. एक चांगली लढत या मैदानावरती आपण पाहतोय. 6 खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा संजू मोरेची कमाल आपण पाहतोय. अतिशय चांगले मध्यरक्षण संजू मोरे याचं या संघाचं नेतृत्व करत असताना नेतृत्वाला साजेल अशी मध्यरक्षण करतो तो संजू मोरे. खऱ्या अर्थानं हा काळ लोटणीचा आहे आणि त्या लोटणीसाठी सुद्धा त्याला सज्ज राहायचं आहे. तरी देखील उद्या निलेश मोरे यांनी सांगितलंय की आपण लोटणीच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे. वरचा पाठवासियांनी 2 वर्षानंतर कोविड-19 नंतर समा उत्सव कारुळ गावामध्ये पहिल्यांदा होतोय आणि याच्यासाठी या स्पर्धेच्या तारखा सुद्धा बदल करण्यात आल्या. त्या आपण 18-19 ला स्पर्धा पाहतोय. ते अशी गुणसंख्या 13 गुण वरचा पाठ संघ, 6 गुण पालशेत संघ. पुन्हा एकदा चढाई करतो तो सौरभ साखरकर. बाकी सौरभ साखरकरला यशस्वी पकड होती आहे आणि एक अतिशय महत्त्वपूर्ण पकड असणार आहे या सामन्यातील. सौरभ साखरकर गेला पालशेत संघाकडून. चढाई करतो तो राजकिरण बोले. 6 खेळाडूंमध्ये वरचा पाठ संघाकडे. परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा सिद्धेश गुडेकर. आता मात्र 7 खेळाडूंमध्ये सन्माननीय निलेशजी मोरे ग्वागर जिमखान्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ग्वागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गुलामभाई तांडेल ही या ठिकाणी उपस्थित होते. तसंच अमरदीप परचुरे. तिसरी चढाई पालशेत संघाकडून.
पुन्हा एकदा सौरभ साखरकर चुकतोय आणि अर्थातच पकड करण्याचा प्रयत्न असफल होतोय वरच्या पाठ संघाकडून. गुण मिळतोय पालशेत संघाला. यानंतर होणारा सामना फ्रेंड सर्कल अ सिद्धेश्वर वेल्दूर दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. फ्रेंड सर्कल अ सिद्धेश्वर वेल्दूर. शाबाश 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 साहेब लांब बस माझ्या बसता लांब बस तिथे बस त्याच्या बाजू मॅडम काय पुन्हा एकदा सुंदर चढाई करतो तो साहिल तोडणकर. दोन महत्वपूर्ण गोल मिळत होतोय. राजकिरण अतिशय चांगली पकड, यशस्वी पकड. ज्या क्षणी लात मारली त्याच क्षणी छान पकड करतो तो सौरभ साखरकर आणि त्याला चांगली साथ इतर खेळाडूंची पिंपळादी वरचा पाठ संघाकडून आपण पाहतोय. महत्वपूर्ण गुण मिळते. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो साहिल तोडणकर. 3 खेळाडूंमध्ये सुपर ट्रॅकलची संधी आहे ती अर्थातच पालशेत संघाला. सन्माननीय ज्येष्ठ खेळाडू संजय साखरकर यांच्याकडून सौरभ साखरकरला 100 रुपये तर संजू मोरे यांना सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक येतं. एक चांगली पकड केली त्यांनी आणि एक चाणक्य पद्धतीने राजकारण बोललेला चांगली पकड केली. एका महत्त्वपूर्ण खेळाडूला पकड केली आहे. याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक संजय साखरकर यांच्याकडून. प्रमोद परत प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा साहिल. मार खायचे व्हिडिओ सन्माननीय सागर मोरे गोग्रा तालुका कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष यांचा सन्मान करतील या मंडळाचे क्रीडा संघटक सचिन कचरेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल सागर मोरे यांचा. शाबाश द्वीप फाईट द्वीप Door direct. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो दीप कचरेकर. सचिन कचरेकर यांच्या शुभ हस्ते वाघर तालुका कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सागर मोरे यांचा सन्मान होतोय. दीप कचरेकर अतिशय छान चढाई आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला मध्यरक्षकाला टिपतोय आणि एक महत्वपूर्ण गोल मिळवून देतोय तो अर्थातच ज्या पद्धतीने Door direct. पालशेत. जे प्रो कबड्डीमध्ये आपण पाहिले पुन्हा एकदा संजू मोरेचं सुंदर मध्यरक्षण आपण पाहतोय आणि एक चांगली पकड या ठिकाणी पाहतोय. निहाल मोरे चांगली साथ करतोय आणि अर्थातच प्रमोद रसाळ सारख्या चांगल्या खेळाडूला एक या ठिकाणी चांगली पकड होते आणि लोन होतोय तो पुन्हा एकदा पिंपळादी वरचा पाठ संघाकडून पालशेत संघावरती. राजकारण बोले चढाई करतोय वरचा पाठ संघाकडे. पुन्हा एकदा निहाल मोरे याचा मात्र एकट्याने पकड करण्याचा प्रयत्न असफल होतोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न असफल होतोय वरचा पाठ संघाकडून आणि अर्थातच यशस्वी ठरतो तो राजकारण बोले. अनेक स्पर्धांना त्यांनी एक चांगले योगदान दिलंय त्यांचंही या ठिकाणी स्वागत. सिद्धेश गुडेकर चढाई करतोय पालशेत संघाकडे. एक चांगली आघाडी निर्माण केली ती पिंपळादी वरचा पाठ संघाने या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. अर्थातच उपउपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी
या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते गुलामभाई तांडेल उपस्थित आहेत. मित्रांनो, या ग्वादर तालुक्यामध्ये अनेक वेळेला काही समस्या निर्माण झाली आणि दरम्यान सुंदर चढाई आपण पाहतोय, अतिशय सुंदर चढाई करतोय साहिल तोडणकर. एक सुपर रेड होते या ठिकाणी आपण पाहतोय, छान गिरकी मारतोय आणि एका महत्वाच्या वेळेला एक चांगली चढाई करतो तो साहिल तोडणकर आणि अर्थातच 4 गुण मिळवून देतोय तो वरचा पाठ संघाला. सुपर रेड शिवांश मनीष मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक साहिलसाठी. या चढाईसाठी मंगेश जयपाल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मनोज शेटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान यशस्वी चढाई होती. आता मात्र प्रमोद याच्याकडून मनोज शेटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक साहिल तोडणकरला. सचिन कोचरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक साहिल तोडणकरसाठी. खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांना तो या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय. त्याचे वडील नेहमी त्याच्यासाठी झटायचे, संपूर्ण संघासाठी झटायचे आणि विशेष करून त्याला सारखं मार्गदर्शन करत असायचे. आपण पाहतोय की कबड्डीसाठी असे कमी पालक असतील की तू जा आणि खेळ सांगणारे, परंतु अल्लाह तोडणकर नेहमी आपल्या मुलग्यासाठी झटत असायचे, आपल्या टीमसाठी झटत असायचे. आज ते आपल्यामधून निघून गेले आहेत. त्यांची स्मृती जागृत ठेवण्याचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्यामध्ये एक चांगली खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतो तो साहिल तोडणकर. सन्माननीय गुलामभाई तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, पुन्हा एकदा चांगली पकड पिंपरी वरचा पाठ संघाकडून. दत्तात्रय मोरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक साहिल तोडणकर यांना. लाईफ केअर मध्ये रुग्णांची एक चांगल्या पद्धतीची सेवा बजावण्यासाठी नेहमी तत्पर असणारे गुलामभाई तांडेल. कोणते ऍक्सिडेंट असू दे त्यावेळेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते गुलामभाई तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करणार आहे पिंपळदेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक शेठ कनगुटकर आणि बागर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष निलेशजी मोरे यांना की आपण सन्मान करूया गुलामभाई तांडेल यांचा. एक अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आहे, त्यांचा आपण सन्मान करतोय. 28-11 अशी गुणसंख्या. 28 गुण वरचा पाठ संघ, 11 गुण पारशेत संघ. अतिशय चांगली पकड. दरम्यान सन्मान होतोय गुलामभाई तांडेल यांचा दीपक शेठ कनगुटकर आणि निलेशजी मोरे यांच्या शुभ हस्ते. Go direct. Last 4 minutes to go. यानंतरच्या Last 3 minutes to go. तसंच सन्माननीय अमरदीप परचुरे हेही उपस्थित आहेत. श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानचे माजी सेक्रेटरी आहेत ते, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करतील पराग मोरे. पुन्हा एकदा संजीव मोरेचा सुंदर कोपराक्षण आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची चेन या ठिकाणी पाहायला मिळते आहे. ते अर्थातच सिद्धेश गुडेकर आणि संजीव मोरे यांच्याकडून. प्रसन्न पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी प्राप्त होत आहे. चढवते पालशे संघाकडून, वरचापाट संघाकडून एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी खेळ आपण पाहिला. यजमान संघाला साजेल असं शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ आपण बाकी पाहतोय. चांगली आघाडी मिळवली ते अर्थातच
वरचा पाठ संघाने चढाई करतोय सोहम कचरेकर. सोहम कचरेकर संत चढाई करतोय. यानंतर होणारी लढत स्पर्धेची चौथी उपांत्य फेरीची लढत फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि सिद्धेश्वर वेल्लूर. बोनस घ्या 500 वाईट द्या. प्रसन्न पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करतोय. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मंडळाच्या वतीने संदेश कचरेकर याला. प्रसन्न पाटील यांचा सन्मान करतील संदेश कचरेकर. याला धर चिन्मय, याला नको रे सोडू. या ठिकाणी सन्माननीय गुलामबाई तांडेल उपस्थित राहिले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेत